नमस्कार शेतकऱ्यांनो, राज्यातील 90,50,000 शेतकरी बांधवांसाठी आणि त्याचबरोबर देशातील जवळपास शेतकऱ्यांनो 9.6 कोटी शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून खूप मोठी एक गुड न्यूज आता समोर आली। तर शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत जे येणारे पुढील 2 हप्ते आता ते दोन्हींची तारीख एकत्र ठरवण्यात आली, म्हणजे की प्रत्येकी शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये डीबीडीच्या माध्यमातून 4,000 रुपयाची रक्कम अगदी काही दिवसातच आता जमा होणार आहे। जसं तर तुम्हाला माहितीच आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत जो येणारा 18 हप्त्याची तारीख जे की केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील काही काळात डिक्लेअर जाहीर पण करण्यात आली होती, त्याच्यावरती पण आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला होता, जे की 5 ऑक्टोबर 2024 रोजी जे की पीएम किसान योजनेअंतर्गत जो येणारा 18 हप्त्याची तारीख जाहीर झाली। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगू शकतो की आता हे पीएम किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे येणारे दोन्ही हप्ते म्हणजे की 2 आणि 2 प्लस असे 4,000 रुपये ते करण्याकरता तुम्हाला काही मुख्य कामे म्हणजे की तुम्हाला सांगू शकतो की पीएम किसान योजनेअंतर्गत खूप मोठे बदल त्याच्यामध्ये करण्यात आले, म्हणजे की काही डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सबमिट करावं लागणार आहे, अपलोड करावं लागणार आहे, त्याचे रिडायरेक्ट केवायसी रिटर्न तुम्हाला करावं लागणार आहे, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यात येणार आहे। नसता तुम्हाला दोन्ही हप्ते तिथेच तुमच्या होल्डला पडेल, पेंडिंगला पडेल। आता हे प्रॉब्लेम्स बहुतांश शेतकरी बांधवांच्या राज्यातील होणार आहे, तर त्याच्याच सोल्युशनसाठी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगू शकतो की ती डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या CSC ला जाऊन अपलोड करावं लागणार आहे, तरच तुम्हाला ते दोन्ही हप्त्याचे पैसे येईल, नसता अन्यथा तुम्हाला त्याचा 1 रुपया तिथे भेटणार नाही। तर नमस्कार शेतकऱ्यांनो, मी योगेश पोबळे आणि आपण पाहतात योगेश पोबळे 2.0 हे आपलं ऑफिशियल YouTube चॅनल। तर पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेल। आणि त्या जर कधी चॅनलला म्हणजे की व्हिडिओला लाईक नसेल केले तर लाईक मात्र नक्कीच करून द्या, कारण की व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे। तर शेतकऱ्यांना सर्वात पहिले की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो आता 5व्या हप्त्याकरता निधी वितरण करण्यात आले त्याच्या संदर्भातले एक शासन निर्णय GR आलेला आहे, ते GR तुम्हाला समजून सांगतो। त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया की पीएम किसान योजनेअंतर्गत जे पैसे आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे पैसे तुम्हाला खात्यात घ्यायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय मुख्यतः काय डॉक्युमेंट तिथे सबमिट अपलोड करावं लागणार आहे, कुठे जाऊन करावं लागणार आहे, ती पण आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा, 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे। तर शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून जे की 30 सप्टेंबर 2024 रोजी जे की GR निर्गमित करण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या 5व्या हप्त्यासाठी, तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना जवळपास की 2,254.96 कोटी रुपयाचा एवढा निधी की जो की राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 5व्या हप्त्यासाठी जाहीर करण्यात आले, म्हणजे की आता जवळ निधी जाहीर करण्यात आलाय त्याच्या संदर्भात त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं वितरण होणार आहे आणि त्याच्याच माध्यमातून तुम्हाला जे की नमोचे जे की 2,000 रुपये जमा होणार आहे। आणि जसे की पीएम किसानचं जर तुम्हाला माहितीच आहे की तो पण जाहीर झालेले, म्हणजे असे 2 आणि 2 प्लस असे 4,000 रुपये तुम्हाला ते भेटणार आहे। तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की ते मुख्यतः जे काम करायचे ते काय करावं लागणार आहे, तरच तुम्हाला त्याचे पैसे भेटेल। तर त्याच्या माध्यमातून जे की पीएम किसान योजनेनंतर काही बदल करण्यात आले, जसे की तुमच्या सातबाऱ्या म्हणजे की तुमची जी जमीन तुमच्या नावावर आहे त्याचे फेरफारचा नक्कल तुम्हाला तिथे अपलोड करावं लागणार आहे। तर शेतकऱ्यांना तुम्हाला आता जे महत्त्वाची जी माहिती तुम्हाला सुरुवातीला सांगितली की तुम्हाला कोणते कोणते मुख्यतः ते कामे करायचे तरच तुम्हाला ते पैसे येणार। तर सर्वात तुम्हाला तुमच्या CSC आसपासच्या जेवढे पण CSC सेंटर असतं तिथे तुम्हाला व्हिजिट करायचं शेतकऱ्यांनो, आणि तुमचं पीएम किसान योजनेअंतर्गत म्हणजे तुमची जो नाव नोंदणी तिथे झाली ते पोर्टल तुम्हाला तिथे ओपन करायचं आहे। आणि सर्वात आधी तुमची जे की लँड सेटिंग तिथे पाहिजे, म्हणजेच की तुमचं जे की शेतकऱ्यांनो सातबाऱ्याची फेरफार नक्कल जी असते तिथे ती अपलोड ऍक्टिव्ह आहे की नाही तुम्हाला ते चेक करायची, कारण की हे महत्त्वाचं असं नवीन बदल त्याच्यात करण्यात आले। जर कधी तुमचं ते स्टेटस अनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला दोन्ही योजनेचे पैसे तिथे 1 रुपया भेटणार नाही। तर तुमचे लँड सेटिंग तिथे ऍक्टिव्ह असणे आहे की नाही चेक करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे शेतकऱ्यांनो। तुमच्या म्हणजे की तुमची जमीन तुमच्या नावावर असण्याचा म्हणजे लँड सेटिंगच्या मधून तुम्हाला तिथे करावं लागणार आहे। तर हे महत्त्वाचं काम आता बहुतांश शेतकरी बांधवांचे जे की शेतकऱ्यांना आधार सेटिंग अनऍक्टिव्ह आहे, तुम्हाला परत बँकेशी संलग्न आहे की नाही घेणं खूप जास्त गरजेचं आहे। जे आपण बँकेत तुम्ही डीबीडीच्या माध्यमातून पैसे घेत असतात तर त्या बँकेशी तुमचं आधार कार्ड संलग्न आहे की नाही, लिंक आहे की नाही ते चेक करून घेणं खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे EKYC। तर EKYC मध्ये शेतकऱ्यांना जे की तुमच्या बँकेशी तुमची EKYC असते ती EKYC पण तुम्हाला चेक करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते पैसे भेटणार आहे। तर सर्वतः शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत जे येणारे 2 आणि 2 असे प्लस 4,000 रुपये तुम्हाला जे की 5 ऑक्टोबर 2024 थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वितरण होणार आहे शेतकऱ्यांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। तर ही एक आनंदाची बातमी आहे। तर व्हिडिओ बनलेली माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा, पुढे असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।